स्टार्टर मध्ये आम्ही आता शेवगा फ्राय खाल्लाय, खोबऱ्याचा वाटण आणि शेंगदाणा. इकडे बघा काय आहे, हड्डी पण नाही ठेवली. तुम्हाला सर्वांना कसं वाटलं जेवण? आता पूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास चांगल्या फेमस हॉटेलमध्ये मी सगळीकडे गेलो आहे, तर इथं अस्सल नगरी चव आणि एकदा अवश्य आलंच पाहिजे. नमस्कार गणेश. नमस्कार नमस्कार नमस्कार. कुठं आलोय उमा आपण? आलेलो आहे पाम बीच गॅलेरिया मॉल. हा, तर आपल्यासोबत गणेश आहे आणि पूर्ण फॅमिली आहे त्याची. तर आज आपण भेट देणार आहोत स्पाइस 9 ऑथेंटिक ट्रेडिशनल फूड. पूर्ण फॅमिलीला आपल्या इकडचे ओनर आहेत शरद सर, त्यांनीच आपल्याला आमंत्रण दिलंय खास काळं मटण खाण्यासाठी. काय बोलतात त्याला? काला मटण. काला नाही, काळं. काळं ल म्हणा ल. तू बोल गणेश. तुम्ही तुम्ही बोला वहिनी. कमेंट आलेला. अच्छा, कोणती? माझा पण पहिल्यांदाच ळ निघतोय. काळ काहीतरी निघू द्या, चांगलं फूड भेटू द्या, आपण तिथे जाऊया. तर आम्ही आलोय आमच्या गाडीनी. जर तुम्हीही येत आहे तर मी डिस्क्रिप्शन मध्ये मॅप लोकेशन देते, पण एकदम सिम्पल सोपं आहे. स्पाइस 9 तुम्ही मॅपमध्ये टाका, इथपर्यंत आरामात पोहोचू शकता. पाम बीच गॅलरिया, तिथेच पार्किंगचा काही इश्यू नाही. इथे जर पार्किंग फुल आहे तर अंडरग्राउंड पण आपल्याला पार्किंग मिळेल. नियरेस्ट रेल्वे स्टेशन कोणतं आहे? वाशी ना? वाशीवरनं तुम्ही रिक्षा पकडून पण इथे येऊ शकता. इकडे लिफ्ट आहे ना बॅक साईडला? हा, चल बॅक साईडला लिफ्ट आहे, तिकडनं आपल्याला जायचं आहे. भारी आहे ना लोकेशन उमा? पाम बीच गॅलेरिया मॉल तर एकदमच भारी आहे. गणेश कसं वाटतंय? बाहेरून तर एक नंबर वाटते. आता आत जाऊन बघूया. स्पाइस 9 ऑथेंटिक ट्रेडिशनल फूड पहिल्या फ्लोअरवरतीच आहे आपल्या मित्राचा रेस्टॉरंट. तर जाऊया. नगरची चव घ्यायला मिळणार आहे आपल्याला. काळं मटन स्पेशल. हे बघा, आवर सिग्नेचर काळं मसाला ग्रेव्ही आणि स्पेशल शेवग्याच्या शेंगा. इथपर्यंत कसं पोचायचं ते दाखवलं. आता तुम्हाला रेस्टॉरंट पण दाखवते. अरे वा, मस्त आहे ना? हा, हे बघा एक नंबर बनवलं आहे बघा. एंट्रन्सच बघा. हा, एंट्रीच भारी वाटते एकदम रेस्टॉरंटची. हे मी काय रिटायर नाही होत असा उभं राहिलो. चला, हे बघा, या आतमध्ये या. वा, मेकअप करून नाही आले तरी पण तुम्ही इथे हे बघा आरामात. बघा सर्वजण आपापले चेहरे कसे दिसतात. हा, रेस्टॉरंट बघा. हा, ॲम्बियन्सच एकदम छान बनवलं आहे यांनी आणि डायनिंग पण मस्त आहे. बसा. हे बघा स्पाइस 9. हां, गणेश वहिनींना माहिती होतं वाटतं पिंक थीम आहे इकडे, म्हणून एकदम पिंक ड्रेस घालून आल्यात बघा. आपणच रॉंग ड्रेसिंग मध्ये आलो. आणि कसं वाटलं तुला? खूप मस्त वाटलं इथे येऊन. इंटिरियर खूप ब्युटिफुल आहे आणि तुम्ही तिथे बघणार तर मेन 9 स्पाइसेस लावलेले आहेत, डिस्प्ले केलेले आहेत. कारण आहे ना, या रेस्टॉरंटचं नाव स्पाइस 9 ठेवलेलं आहे. हां, वहिनी आवडलं? हां, सायली कसं वाटलं? उमा काय बोलणार? ऍक्च्युली तुम्ही आतमध्ये जाऊन बसलो होतो आणि मी थोडं तिकडे हरवली होती. म्हणजे जे एक एक कॉर्नर आहे ना, ते एकदम ब्युटिफुली त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे डिझाईन केलेलं आहे. खूप चांगलं आहे, एकदम ऑथेंटिक. नाव जसं आहे तसंच रेस्टॉरंट आहे. फर्स्ट इम्प्रेशनच एकदम भारी आहे ना? एकदम भारी. आणि सिटिंग बघा, काहीतरी युनिक केलंय त्यांनी सिटिंग मध्ये. चेअर्स पण युनिक आहेत आणि बसायला पण कम्फर्टेबल आहे. जेवणात आणि जीवनात तेचा खाल्ल्याशिवाय मज्जा येत नाही. दिस इज चिली, दिस इज दालचिनी, दिस इज आय कॅन सी मेथी, बे लिव्स, धना, स्टारफूल, लवंग, जिरा आणि इलाची. ते इंग्लिश आणि हिंदी मिक्स होता तरी. थँक्यू. मसाला मी बनवते, मग मला ओळख असेलच ना. तोंड चालवणं सोपं, डोकं चालवणं अवघड. तोंड चालवणं सोपं आहे पण डोकं चालवणं अवघड आहे. ॲम्बियन्स मला वाटते दादा एक नंबर आहे. म्हणजे ॲम्बियन्स मध्येच 10 out of 10. चला, तर इकडे ओमकार आणि अनिकेत, नमस्कार, हॉटेलचे ओनर दिसतात तुम्हाला. खूप छान वाटलं तुमचा रेस्टॉरंट. फर्स्ट इम्प्रेशनच एकदम बसलं आहे. जे काय तुम्ही स्पायसेस वगैरे, जे काय थॉट्स वगैरे लिहिलेत, मजा आली मला इथे फॅमिलीसोबत येऊन. तर आणखी काय सांगणार, काय ट्राय केलं पाहिजे आपल्या इकडे येऊन? इकडचं जे फूड आहे ते या ठिकाणी आमच्या रेस्टॉरंटला फेमस तर आहेच, पण नॉर्मली अदर हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे आपल्याला पंजाबी मिळतं, नॉर्थ इंडियन फूड आहे, चायनीज आहे, त्या डिशेस तर आपल्याकडे आहेत. पण आपलं एक स्पेशल जे स्लोगनमध्येच आपलं लिहिलं आहे
की ऑथेंटिक ट्रॅडिशनल फूड. तर त्या ट्रॅडिशनल फूडमध्ये आपल्याकडे जो अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला आमच्या नगरचा फेमस काळा रस्सा आहे, हिरवा रस्सा आहे, लाल रस्सा आहे, असे तिन्ही प्रकारचे रस्से आहेत. त्याच्यामध्ये व्हेजमध्ये जर तुम्ही गेले तर आमच्याकडे एक व्हेज हल्दी येलो सूप आहे, त्याचे हळदीपासून बनवलेलं जातं, पण त्या पॅकेट्सच्या नाही, ते एक नैसर्गिक हळदीपासून बनवलेलं. त्यानंतर कोथिंबीर वडी आहे, कॉर्न रोस्ट आहे, ठेचा पराठा जो आहे तो एक आमचा फेमस आहे, जो नॉर्मल रेस्टॉरंटला तुम्हाला कुठे मिळणार नाही. बरोबर. त्यानंतर व्हेजमध्ये जर तुम्ही गेलात तर व्हेजमध्ये व्हेज हंडी आहे, शेवगा हंडी आहे, उंबर हंडी, हे आमच्या काही सिग्नेचर डिश आहेत. नंतर पनीर चाप मसाला आहे किंवा पनीर मुसल्लम आहे, या पंजाबीमधले सिग्नेचर डिशेस आहे. व्हेज तिजोरी आहे. वा, सेम जसं व्हेजमध्ये आहे तसं नॉनव्हेजमध्ये सुद्धा आमचं एक चिकन मटन उखड म्हणून खूप फेमस आहे, जे बॉईल केलेलं असतं हळदीमध्ये. ते बॉडीसाठी पण खूप चांगलं असतं. तुम्हाला एक आपण म्हणून औषधी पद्धतीने ते पेशंटसाठी पण खूप एक बेनिफिशियरी आहे. अशा पद्धतीने बनवलेलं उखड आहे. त्याच्यानंतर मटन चिकनची काली मिरी म्हणून आमची एक स्पेशल डिश आहे. तंदूरचे वेगवेगळे खूप टाईप्स आहेत, कबाबचे टाईप्स आहेत. याबरोबर तर रेस्टॉरंट तर एकदम छानच आहे आणि मेन्यू जे काही डिशेस सांगतात त्या पण कधी न ऐकलेल्या आहेत, स्पेशली आपल्या मुंबई नवी मुंबईकरांनी. तो नगरचं जेवण इकडे आणण्याचा प्रयत्न केला आहे का? 100% जे नगर स्टाईल घरगुती आपल्या पद्धतीने मसाल्यांचं बनवलेल्या रश्श्यातलं जे आहेत मेनूज ते इकडे आपण आणलंय. ते अगदी तुम्हाला मुंबईमध्ये कुठेच मिळणार नाहीये. हो, तर मी आपल्या सर्व मंडळीला काळं मटण खायचं आहे हे सांगून आलो. सगळ्यात मेन स्पेशालिटी आपला काळा रस्सा आणि काळं मटन चिकनच आहे. आणि सगळ्यात मेन एक सांगायचा विषय की आपल्याकडे ज्वारी बाजरीची भाकरी चपाती ह्या चुलीवर बनवलेल्या आहेत आणि त्याबरोबर रोटी वगैरे तर सगळीकडे मिळतात, पण ज्वारी बाजरी दोन्ही भाकरीचे ऑप्शन आपल्याकडे आहेत. डेझर्ट मेनूमध्ये नॉर्मली जे बाकीच्या ठिकाणी मेनू असतात त्यापेक्षा डिफरंट जो बाजरीच्या भाकरीचा आणि गुळाचा बनवलेला मलिदा असतो किंवा ड्रायफ्रूटची ओरिजिनल ड्रायफ्रूट किसून केलेली जी मस्तानी असते ती पण आपल्याकडे डेझर्टमध्ये बनवली. आणि बिर्याणी जी आहे ती आपल्याकडे स्पेशल मटक्यातली बिर्याणी नॅचरल, ती पण एक सांगायचं राहून गेलं, ती पण वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. बिर्याणी सुद्धा आपली खूप फेमस आहे. ओंकार, तुमचा रेस्टॉरंट तर खूप छान आहे. तर रेस्टॉरंटमध्ये 2 सेक्शन आहेत काय? हा जो सेक्शन आहे तो कोणता आहे? सेक्शन जो आहे हा स्पेसिफिकली फॅमिलीसाठी आहे. ओके. आणि समोरचा जो आहे तो एक पीडीआर सेक्शन आहे, एक छोट्या पार्टी वगैरे तिकडे एक 40 ते 50 लोकांची सेपरेट सिटिंग कॅपॅसिटी आहे. तिकडे कॉर्पोरेट पार्टीज वगैरे आपण करू शकतो किंवा तुम्हाला एक फॅमिलीचा छोटं फंक्शन असेल 30-40 लोकांचं तिकडे होऊ शकतं. आणि इकडे आणि हा नॉर्मल फॅमिली डायनिंग आहे. इकडे आपण फाईन डाईन फॅमिलीसाठी स्पेशल केलं आहे. तर रेस्टॉरंट तर बघितला आणि खूप छान ॲम्बियन्स वाटला. तर तुमचं किचन पण बघायला आवडेल. येस, आता जाऊया किचनमध्ये. येस येस. चला, तर आता किचनचा टूर घेऊया आपण. तर जसा रेस्टॉरंट आहे एकदम क्लीन, तसंच तुम्हाला किचन पण बघायला बघा, एकदम प्रॉपर हायजीन मेंटेन करताना हेड कॅप हँड ग्लोव्ज वगैरे सर्व काही घालून ठेवलं आहे बघा. इकडे रेस्टॉरंटचे मेन शेफ आहेत बाप्पा. नमस्कार. क्या बना रहे हो? मटन उपकर. मटन उपकड़. हाँ, मटन उपकड़ बनवताना दिसतात बघा. कितना लोग आहे आपके साथ में? अभी फिलहाल 15 लोग हैं. 15 लोक आहेत. आणि काय स्पेशालिटी आपली? काला मटन. हाँ, काला हांडी है. काला हंडी काला मटन ना? काला मटन. कितने टाइम से खाना बना रहे हो? 25 साल हो गया. 25 वर्षाचा अनुभव आहे बघा. आणि इकडे तंदुरी सेक्शन आहे ना? तंदुरी मिळतं ना? हाँ, हे बघा मस्त तंदूर आहे त्यांचा. हे क्या बना रहे हो? अपना स्पेशल डिश है रोजाली कबाब. रोजाली कबाब बनताना दिसते बघा, तंदूरमध्ये ना? हे बघा इकडे येत आहे तुम्ही, इकडची स्पेशल डिश रोजाली कबाब पण ट्राय करू शकता. हे बघा तंदूरमध्ये. तर मी मटन उकड आहे ते ट्राय केलं स्टार्टरमध्ये, खूप यमी आहे. म्हणजे फर्स्ट टाइम मी खाल्लंय. काय आपण ते बोंबील उकड वगैरे खातात ना तसं प्रकारचे टेस्ट आहे. एकदम हेल्दी आहे ना? हा, एकदम भारी आहे. पण एकदम हेल्दी स्टार्टर मिळते तुम्हाला. आणि मटन एकदम प्रॉपर शिजलेलं आहे दादा. हे तुम्ही हात लावून पण बघू शकता, एकदम शिजलंय व्यवस्थित आणि हेल्दी आहे. थंडगार वातावरणामध्ये असा गरम गरम म्हणजे सूप तर आपण सर्व इथे जाऊन पितो, पण इकडे येऊन तुम्ही मटन उकड ट्राय करू शकताय बघा. नक्कीच जसं लिहिलंय ऑथेंटिक चव तशीच तुम्हाला घ्यायला मिळणार. बघा रेस्टॉरंट बघून तर खुश झालो. आणि आता आलनी मटन बोलू शकतो ना याला?
आलनी मटनचा सूप पिऊन पण एकदम भारी वाटलं. आता स्टार्टरमध्ये हे नक्की ट्राय करा तुम्ही, आवडेल तुम्हाला. हे बघा आणि हे बघा कशी चहासारखी पिते पी. आज आपण ट्राय केली चिकन कालीमिरी. चिकन एकदम प्रॉपर शिजलेलं आहे आणि यांचे जे मसाले आहेत आता, जसं त्यांचं नाव आहे हॉटेलचं स्पाइस नाही, त्याप्रमाणेच आहे, काहीतरी वेगळेच आहे. तर आपल्याला शेफनी मटन काली मिरी पण दाखवली. तर तुम्हाला चिकनमध्ये ट्राय करायची असेल तरी पण ट्राय करू शकता, किंवा मटनमध्ये पण ऑप्शन आहे बघा. मस्ट ट्राय आहे. हां मस्त आहे ना. पण खूप मस्त आहे, स्पायसी आहे. स्पाइस 9 म्हणजे सगळं स्पाइस 9च आहे, सगळ्यात स्पाइस एकदम भरून भरून आहे. ॲम्बियन्स तर आवडेलच आवडेल तुम्हाला, इकडचं फूड पण आवडेल. आहे बघा. तर उमा मटन आणि चिकन आवडलं ना स्टार्टरमध्ये? एकदम भारी, एकदम भारी. मटन तर मी खात नाहीये, पण ते सूप आहे ते उकडसारखं काही होतं, ते खूप जास्त आवडलं मला. तर आपले यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत, त्यांनी मला ओळख दाखवली होती, त्यांना पण जाऊन विचारूया कसं वाटलं जेवण ते. ओके. आपल्या इथे आता सरस्वती ताई आहे आणि कोपरकर्णेमधून ना, आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचे एक मेंबर आहे, ते सांगतात की त्यांच्या घरी सर्वजण आपल्या व्लॉग्स बघतात, तर त्यांना विचारून घेऊया आजचं फूड कसं वाटलं तुम्हाला. छान आहे, चालू आहे आता आमचं. ओके. चालू आहे सध्या आमचं आता. ओके ओके. छान आहे, खूप छान. जे आतापर्यंत ट्राय केलं ते कसं मस्त वाटलं? आहे, आम्ही फर्स्ट टाइम आलोय, छान एक्सपिरियन्स. अच्छा अच्छा. आणि कोणा म्हणजे रेफरन्स घेऊन आले की रिव्ह्यू वगैरे काय बघून आले? नाही नाही, आम्ही इथे येतो बाजूला. ओके. बघितलं हे फर्स्ट टाइम ओके, नवीन ओके. आलाय, मग बोला ट्राय करूया. आणि कोण कोण आहे तुमच्या आम्ही सोबत? सगळे सिस्टर्स आहेत. सिस्टर्स आहे सर्व. ओके ओके. हाय. तुम्हाला सर्वांना कसं वाटलं जेवण आतापर्यंत? छान. व्हॉट्स युअर नेम? सान्विका. ओके चालेल. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. यश म्हात्रे, यश म्हात्रे आणि वहिनी. हो, काय ट्राय केलं आज? आम्ही आज इथे व्हेज पनीर कढाई, पनीर अंगारा ट्राय केलं आणि रोटी आणि शेवगा सूप ट्राय केलं हो. आणि टेस्ट छानच होती. अच्छा, सर्व व्हेज ट्राय केलं हो हो काय? व्हेज आवडलं? हो हो छान. हो हो. ऑसम आहे. फूड स्टाफ चांगलं आहे, इव्हन कॅन्टीन चांगलं आहे. सर्व्हिस कशी वाटली? सर्व्हिस वॉज ऑसम बेस्ट. जेवण छान. 5 out of 5 5 हो. स्टार. सर्व्हिस पण सर्व आवडली बघा. खूप आवडलं. हो. आणि Sir, यश thank you, sir. आहे, आणि यशचा चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेनिक्स UC. काय नाव आहे? जेनिक्स UC. अच्छा, तर नक्की भेट द्या आपल्या मित्राच्या चॅनलला. काय करत असतोस व्हिडिओ? गेमिंग चॅनल आहे आपल्या मित्राचा, नक्की भेट द्या. आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बरं वाटलं. खारघरवरनं म्हात्रे फॅमिली दिसते बघा. बाय. स्टार्टरमध्ये आम्ही आता शेवगा फ्राय खाल्ला आहे. ही डिश स्टार्टरमध्ये येईल असं वाटलं नव्हतं, पण एकदम मस्त आहे, स्पायसी आणि एकदम भारी वाटते. एकदम घरगुती घरगुती मसाल्यांमध्ये मसाले आहेत बनवलेलं आणि स्पायसी आहे, पण खूप भारी आहे. ते पाट्यावरती वाटून बघ कसे हा, मसाले तयार वाटण, करतात. खोबऱ्याचा वाटण आणि हा. शेंगदाणा ते खोबरं आहे. वगैरे भाजून हा. मस्त आवडेल मस्त आहे. तुम्हाला. हो. शेवग्याची काय भाजी ना? शेवगा फ्राय. शेवगा फ्राय. म्हणजे आपल्याकडं आपले आगरी लोक ज्याला शेकटाच्या शेंगा बोलतात त्याच आहेत दादा, हा. पण भारी बनवल्यात, टेस्ट त्यांच्या अलग आहे. मसाल्यामध्ये बनवल्यात, एक नंबर. प्रत्येक आपण जे डिश ट्राय केले, प्रत्येक डिशची टेस्ट अलग आहे, हो. युनिक आहे. आलनी मटन तर सेम एकदम भारी सेम वाटलं. असा काहीच नाही. आणि ज्याप्रमाणे ते स्पाइस बोलतायत त्याप्रमाणे आहेत त्यांचे स्पाइस. उकड मटन तर एकदम भारी वाटलं. भारी आणि वाटलं. आणखी एक ही तुम्ही स्टार्टर मध्ये ट्राय कराच करा. बापरे, इकडे बघा काय आहे, हड्डी पण नाही ठेवली बघा. हड्डी नाही आहे त्याचं, हे स्किन. आवडली ना? मस्त एकदम. काय बोलायची गरजच नाही. हे बघा अनया, एकदम भारी, काहीच नाही राहिलं. नक्की या मंडळी इकडे, तुम्हाला आवडेल इकडची चव. भारी आहे, एकदम भारी. कोर्स मागवलाय आणि इथे उंबर हंडी व्हेजवाल्यासाठी येत आहे, व्हेज खाण्यासाठी येत आहे. तर ही डिश तुम्ही मेन कोर्समध्ये नक्की ट्राय करा. काय आहे ना? याचं पण स्पायसेस आहेत ना, वेगळे आहे, टेस्ट पण वेगळे आणि जाम पण आहे. व्हेजवाल्यांसाठी सुपर ऑप्शन आहे. जाम जे काही आपण ट्राय केलं आहे सर्वच आवडलं आहे. फूड क्वालिटी एकदम मस्त. आणि भाकरी चुरून खायची या काल्या रश्श्यामध्ये
काहीतरी वेगळीच मजा आहे. उमा अनबिलिव्हेबल टेस्ट आहे एकदम. म्हणजे मला तर वाटलं आधी मटन आहे आणि व्हेज आहे म्हणून वाटतच नाही, एकदम भारी dish. त्यांनी सांगितलं हे व्हेज आहे तेव्हा आम्हाला समजलं व्हेज आहे. आणि अच्छा वाटलं. अच्छा वाटलं. चांगलं वाटलं. भजी पण चांगली आहे. भजी जे पण आहे. मस्त आहे, टेस्ट आहे आणि एकदम वेगळी टेस्ट आहे आणि व्हेजमध्ये बेस्ट आहे. यांची स्पेशालिटी आहे काला रस्सा, आणि काला रस्सा म्हणजे एकदम भारी. ही कसली भाकरी आहे? ज्वारीची ना? हां, ज्वारीची भाकरी चूर चूर करून नक्की या रश्श्यामध्ये खा, भारी वाटेल तुम्हाला. हां, तर इकडे सुभाष काकडे सर, नमस्कार. नमस्कार. पूर्ण आपल्या फॅमिलीसोबत आलेत बघा. काय ट्राय केलं सर आज? आम्ही या ठिकाणी नगरी मटण भेटतं. मटन. ओके. नगर जिल्ह्यात प्रसिद्ध असणारं नगरी मटण भेटतं. हां त्याच्यामध्ये स्पेशली उकड हां हा एक प्रकार आहे मटणातला. बरोबर. नंतर काळ्या रश्श्यातलं मटण आणि काळी मिरीचं सुक्का मटण ते आम्ही ट्राय केलं. आणि मला तसं खवय्ये आहे, मी खाण्याची आवड आहे. वेगवेगळ्या ठिकाणची आम्ही टेस्ट करतो. मला पूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास चांगल्या फेमस हॉटेलमध्ये मी सगळीकडे गेलेलो आहे. तर इथं अस्सल नगरी चव आणि एकदा अवश्य आलंच पाहिजे. आवडेल ना एकदा आलं तर सर्वांना? पुन्हा पुन्हा येईल. अरे वा. सर्वांनी मटन ट्राय केलंय आणि त्यांना भरपूर जास्त आवडलंय बघा. हो, नक्कीच. तुम्हाला सर्वांना आवडलं ना? होय. सर्व आपले मित्र आहेत. हे डॉक्टर आहेत, हे सगळी डॉक्टर कंपनी आहे, बापरे. MBBS वाले. हा हॅलो, सर्व डॉक्टर आहेत? हा 1 2 3 4 डॉक्टर बापरे, रोज आहेत. मटन खाते तुम्ही? आणि हे CS लॉयर आहेत. हॅलो. हे लॉयर आहेत. हॅलो. हे बघा. आणि हे माझे मेहुणे येतं, नमस्कार. युवराज उस्ताद काशीद. ते इंदोरमध्ये अखिल भारत म्हणजे महाराष्ट्राचा जो संघ आहे ना, मराठी भाषीय संघ, हां. तर त्याचे ते फाउंडर अध्यक्ष आहेत. अरे वा. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले साधारणतः 9 ते 11 लाख लोक इंदोरमध्ये आहेत, तर त्याचे ते अध्यक्ष आहेत. वा. हो. सुंदर सुंदर एकदम फॅमिली आहे. खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. हो. तर आणि नक्की- अवश्य भेट द्या. हो. ज्याला मटण खाण्याची इच्छा आहे ना, वेगवेगळ्या टेस्ट करायची, सर्व त्याने अवश्य भेट डॉक्टर, दिली लॉयर, पाहिजे. CA Yes. बघून काय सुचतच नाही काय बोलू आता. हो. हां, पण छान वाटलं तुम्हाला चालेल, भेटून. थँक्यू. हे कोण आहे? डिप्टी कलेक्टर मुंबईला. कलेक्टर. बापरे, डेप्युटी कलेक्टर सरांनी तुम्हाला सांगितलंय. वा. Thank you. खूप छान वाटलं. मटन ज्यासाठी आपण आलेलो, म्हणजे मी याच्या आधी जो काला मटन खाल्लाय तो थिक ग्रेव्ही सुकाट काइंडमध्ये होता, पण हे ग्रेव्हीमध्ये, काळ्या ग्रेव्हीमध्ये काहीतरी वेगळीच मजा आहे आणि वेगळाच मेन्यू आहे. कधी न ट्राय केलेला आपल्या स्पेशली वाशी, नवी मुंबईमध्ये भरपूर युनिक आपल्याला डिश मिळाल्या. आणि जी नगरची जी चव आहे, ज्वारीची भाकरी तोडून मटणामध्ये कालवून खायची, मजाच वेगळी आहे. आवडला. ही सर्व आपल्या व्ह्यूअर्सला, जे कोणी आपले व्हिडिओ बघतात, त्यांना नक्की रिक्वेस्ट करेन की तुम्ही इकडे या, ॲम्बियन्स एन्जॉय करा, लाईट म्युझिक एन्जॉय करा, काळा मटण, काळा रस्सा नक्कीच ट्राय करा, आवडेल तुम्हाला. आणि तो स्टार्टरमध्ये आपण काय खाल्लं? आलनी मटण. हां, आलनी मटण उकड, आणि त्याच्यानंतर शेंग्याची शेंगा फ्राय, ते पण भारी होता. ओव्हरऑल खूप छान, खूप आवडला. आणि आता इंद्रायणी राईस पण ट्राय करूया. नक्की या. नक्की या इथे. स्पाइस 9 ऑथेंटिक ट्रेडिशनल फूड आणि काला मटण तर नक्कीच ट्राय करा तुम्ही. आणि त्यांचा व्हेज मेनू जो आहे ते पण नक्की ट्राय करा. उंबर हंडी, आणि ज्याप्रमाणे त्याने सांगितलं स्पायसेस, तर तुम्हाला नक्कीच वेगवेगळे स्पायसेस भेटतील. नक्की ट्राय करा. मस्ट विजिट. थँक्यू. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा.